मेरी लाइफ को समराइज करते करते मैंने अपने आप को डिप्रेस कर लिया यार। नमस्कार भाव, द फॅमिली मॅन ही फक्त एक इंटेलिजंट ऑफिसरची स्टोरी नाही, ही त्या हजारो लोकांची कहाणी आहे जे दररोज ड्युटी आणि भावनांमध्ये रोज तुटत जुळत असतात। ही आहे कहाणी, ती म्हणजे श्रीकांत तिवारीची। एक असा माणूस जो बाहेरून अगदी साधा सामान्य वाटतो, पण त्याच्या हसऱ्या चेहऱ्यामागे एक संपूर्ण गुप्त जग लपलेलं असतं। कारण तो फक्त फॅमिली मॅन नाही, तर टास्कचा खतरनाक एक ऑफिसर आहे जो दररोज देशाच्या सुरक्षेसाठी आपला जीव पणाला लावतो। आज आपण जाणून घेणार आहोत त्यामागची लपलेली कहाणी, ज्यात बघणार आहोत त्या सुपरहिट सिरीजचे काही धमाकेदार बिहाइंड द सीन्स, जे सगळे मजेदार किस्से ऐकून तुम्ही खरंच थक्क व्हाल आणि तुमचे एक्सप्रेशन असे होईल। म्हणून हा व्हिडिओ एक सेकंद सुद्धा स्किप करू नका, तर बनून राहा। फॅमिली मॅन सीझन 2 मध्ये सामंता प्रभूचं ट्रान्सफॉर्मेशन लिटरली सगळ्यांना अपेक्षा तडाखा देतं। कारण पहिल्यांदाच त्यांची अशी क्यूट सॉफ्ट बबली इमेज पूर्ण त्यांनी सोडून दिली होती आणि आतापर्यंतच्या संपूर्ण सिनेमॅटिक करिअरला त्यांनी उलट रोल केला होता। स्क्रीनवर त्यांनी एक रफ रॉ आणि जबरदस्त अशी वेगळीच म्हणजे देसी मुलगी, जी रूथलेसली इंटेन्स कॅरेक्टर, आपलं सगळं म्हणजे सगळ्यांना शॉक करण्यासारखं त्यांनी कॅरेक्टर आणलं होतं। राजी ही श्रीलंकन तमिळ रिबेल आहे आणि तिचं कॅरेक्टर इतकं धोकादायक आणि क्रूर दाखवलंय की पूर्ण सिरीजमध्ये एक सेकंद सुद्धा तिचा चेहरा हसताना दिसत नाही। असा रोल करणं म्हणजे सामंतासाठी सर्वात मोठं चॅलेंज होतं। राजी बनण्यासाठी सामंताला जवळपास 3 महिने हार्डकोर ट्रेनिंग घ्यावी लागली। मार्शल आर्ट्स, कॉम्बॅट ड्रिल्स आणि फिजिकल कंडिशन्स मागेही म्हणजे खूप साऱ्या ट्रेनिंग तिला घ्याव्या लागल्या आणि ते तिच्या डेलीच्या वर्कआउटचा भागच बनलं होतं। सिरीजच्या सुरुवातीला राजीला कॅप्टन होते कॉटन फॅक्टरीत काम करताना दाखवले। त्या छोट्या सीनला रिअल लाईफ फील देण्यासाठी सामंताने खरंच एका कॉटन फॅक्टरीत जाऊन काम करायला शिकली होती। तिने तर अभ्यास केला होता। जयराजच्या घराजवळ श्रीकांत आणि टीम राजीला अरेस्ट करतात। त्याआधी जो धडाकेबाज फाईट सीन आहे स्क्रीनवर बघा, हा सीन कॅमेऱ्यात कसा कैद झाला होता। या सीन आधी सामंताने सिक्वेन्सच्या अनेक रिहर्सल केल्या होत्या। त्यांच्या बिहाइंड द सीन फुटेज तुम्ही इथे बघताय। या इंटेन्स प्रॅक्टिस नंतरच त्यांनी हा ऍक्शन सीन परफेक्ट परफॉर्म केला होता। तुम्ही नक्कीच नोटीस केलं असेल की राजीची स्किन थोडीशी म्हणजे डल आहे, काळी अशी टॅन वाटते, जी सामंताच्या रिअल लाईफ लुकपेक्षा खूप वेगळी आहे। पण हे मेकअप ग्लिच नव्हतं, तर मेकअपवाल्यांची ही कमाल होती। आता दिग्दर्शकाला असं सांगायचं होतं की राजी हे असं कॅरेक्टर आहे ना, जी तिच्या आयुष्यामध्ये तिच्या गोल आणि ॲम्बिशनवर इतकं टिकून राहिलंय, तिनं सगळे आपलं सौंदर्य हे ते इकडं तिकडं तिला लक्ष द्यायला वेळच नाही। आणि हा खरोखर कमालाचा तो म्हणजे मेकअप आर्टिस्टचा एक जबरदस्त कमालच आहे। स्क्रीनवर सामंता किती सिरियस डेंजरस दिसत असली तरी कॅमेरा बंद झालाय की फुल मस्ती ऑन असायची। या क्लिपमध्ये तुम्ही बघू शकताय त्यांची फन साईड। असं वाटतंय की टीम सोबत काम करताना त्यांना एक्स्ट्रा मजा येते। जर तुम्ही सीझन 2 पाहिलाय तर आठवत असेल की जयराजच्या घराजवळचा जो फाईट सीन मध्ये श्रीकांत आणि टीमला राजीला दोनदा पकडावं लागतं। आता पहिल्यांदा जेव्हा पकडलं जातं तेव्हा राजीने डोकं फिरून जेकेच्या तोंडावर दगड मारला आणि त्यालाच आधार धरून ती पळून गेली होती। जेके जखमी होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर रक्त येतं। या बीटीएस क्लिप मध्ये बघा मनोज वाजपेयी जेके सोबत कशी मस्ती करतायत। हा खरं तर सीन खूप इंटेन्स होता। जेके हे तेच कॅरेक्टर आहे जे प्रत्येक इंटेन्स सीन मध्ये थोडी कॉमेडी घेऊनच येतं आणि कॅमेऱ्यामध्येही त्यांची फुल मस्ती असते। बघा जेके आणि मुथू कॅमेरामॅन सोबत कसे मजे करतायत। हा तोच सीन आहे जेव्हा मुथू आणि जेके राजी आणि तिच्या टीमची चौकशी करतायत आणि लोकल लोक तिला मारणारच असतात, त्यांना कळतं आणि ते तिथून न विचारता निघून जातात। जेव्हा ती महिला ऑफिसर चुकून श्रीकांत आणि जेकेला जेलमध्ये टाकते तेव्हा दोघांना पूर्ण रात्र लॉकअपमध्ये काढावी लागते। पण शूटिंग वेळी जेकेचा मूड वेगळाच होता। सीन सिरियस पण फुल ऑन फन मूडमध्ये होता। शरीफ हाशमीने एका इंटरव्ह्यूमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली होती। मेकर्सना सुरुवातीला जेकेचं कॅरेक्टर बंगाली ठेवायचं होतं आणि नाव ही घोष फायनल झालं होतं। शरीफ ऑडिशन द्यायला गेले तेव्हा त्यांचं परफॉर्मन्स मेकर्सना इतका आवडला, पण त्यात त्यांचं बंगाली ॲक्सेंट नव्हतं। तरी मेकर्सना त्यांची ॲक्टिंग बघून ठरवलं की हा रोल फक्त शरीफच करणार। आता शरीफ लहानापासून मुंबईत वाढला होता, त्यांना मराठी नैसर्गिक येत नाही आणि त्यांचा ॲक्सेंट पण मराठीच आहे, बंगाली येत नाही। बस तिथून स्क्रिप्टची दिशा बदलली आणि बंगाली घोषऐवजी आपल्याला मराठी जेके उर्फ जयकांत तळपदे मिळाला। फॅमिली मॅन नावच सगळं सांगून जाते। श्रीकांत तिवारी हा तो माणूस आहे जो कुटुंबाच्या सुखासाठी काहीही करायला तयार असतो।
म्हणूनच मेकर्सनी सिरीजमध्ये काही गोड फॅमिली बॉन्डिंग मुवमेंट सुद्धा टाकले होते, जसं सुचीचा वाढदिवस सीन आणि श्रीकांत मुलासोबत कारमधले मुवमेंट्स. इथे श्रीकांत आणि दोन्ही मुलासोबत मिळून सुचीला बर्थडेचं सरप्राईज देतो. BTS मध्ये बघा हा सीन नेमका कसा शूट झाला. अथर्वची भूमिका या ट्रम्पेट वाजवताना दिसते. हा सीन घेण्यासाठी वेदांतने सेटवर खरोखर ट्रम्पेट वाजवायची प्रॅक्टिस केली होती, जी तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय. या BTS क्लिपमध्ये नीट बघा, जे कार सिक्वेन्स तुम्ही सिरीजमध्ये पाहिलेत ते खरोखर मुंबईच्या स्टुडिओमध्ये ग्रीन स्क्रीन समोर शूट झालेलं आहे. नंतर VFXने त्यांचा बॅकग्राऊंड इतका बदलला आणि ते इतके नॅचरल वाटायला लागले ना की कळतच नाही. आता मला सांगा, तुम्हाला पण वाटलं नव्हतं ना की हे VFX आहे? या सीन नंतर लगेचच तिवारी फॅमिलीचा डिनर आहे, जिथं BTS मध्ये दिग्दर्शक सगळ्या ऍक्टर्सना कसं सांगतायत बघा की हा नेमका सीन कसा परफॉर्म करायचा आहे. काही सीन स्टुडिओमध्ये शूट केले तर बरेच सीन खऱ्या लोकेशनवर पण शूट झालेले आहेत. जसं की श्रीकांत एका माणसाच्या पाठलाग करतानाचा तो सीन आहे बघा, एका बाईच्या स्कूटीवर लिफ्ट घेतो आणि तिथून तो त्या माणसाचा पाठलाग करतो. आता हा खरोखरचा सीन म्हणजे महालक्ष्मी ब्रिजवर शूट केला होता, जिथं ट्रॅफिक खरोखरच असतं, म्हणजे खूप प्रचंड असतं. आता तसं त्यांनी परमिशन घेतली होती, पण ट्रॅफिकमुळे खूप दिवसभर मनोज वाजपेयी यांना पळावं लागलं होतं. आणि सर्वात मजेशीर भाग म्हणजे जेव्हा श्रीकांत म्हणजे आपले मनोज वाजपेयी त्या माणसाच्या मागे पळत होते, त्यावेळी लोकांना खरंच वाटलं की मनोज वाजपेयी कोणाला तरी मारायला पाठ लागले. मग नंतर त्यांना कळलं की हे शूटिंग सुरू आहे. श्रीकांत आपल्या जॉबमुळे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करू शकत नव्हते, त्यामुळे सुची आणि श्रीकांतमध्ये इतके प्रॉब्लेम्स वाढले की जवळपास घटस्फोटापर्यंत गेले. म्हणून दोघे एका काउन्सिलरकडे जातात. काउन्सिलर श्रीकांतला खूप पर्सनल प्रश्न विचारतो. जेव्हा श्रीकांत चिडतो आणि एकाच टेकमध्ये लांब लचक डायलॉग, ज्याला आपण मोनोलॉग सुद्धा म्हणतो, काही शिव्या सुद्धा बोलतो. ही लाईन बोलताना मनोज वाजपेयींना खूप त्रास झाला होता, कारण दरवेळी त्यांची आणि प्रिया मनीची हसू फुटायचं. BTS मध्ये बघा, मनोज सर सिरियस राहूच शकत नाही. घरच्या टेन्शनमुळे श्रीकांत काही दिवस IT कंपनीत काम करतो. तिथला मॅनेजर वयानं त्याचा खूप लहान असतो, याचे मेम सुद्धा खूप बनले, रोज त्याला त्रास दिसतो. आणि एक दिवस श्रीकांतची सटकते, म्हणजे मनोज वाजपेयी मॅनेजरला सरळ धरतो, वडतो आणि थोबाडीत लगावतो. पण या सीनमध्ये कमाल BTS पॅक्ट आहे. सुरुवातीला प्लॅन होता की श्रीकांत शांतपणे उठतो आणि साधा सिंपल एक कानाखाली लावतो. नंतर थोडा ट्विस्ट आला. आता मॅनेजरला टेबलवर ओढायचं आणि मग त्याला लगावायची असं ठरलं. हे फक्त मनोजला सांगितलं होतं, मॅनेजरला सांगितलं नव्हतं. म्हणून जे काही एक्सप्रेशन दिसत आहेत ते 100% नॅचरल आहेत आणि ते मॅनेजरला खरंच थोडीशी इजा झाली होती. तर भावांनो, फॅमिली मॅन आणि पंचायत या दोन्ही वेब सिरीज अशा आहेत की याचे फॅन म्हणजे एक वेगळ्याच लेवलचे आहेत. दोन्हींच्या नव्या सीझनची लोक वेड्यासारखी वाट बघतात. तुम्हाला यातली कोणती सिरीज जास्त आवडते ते मला जरा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणखीन एक जबरदस्त किस्सा, हा जो मनोज वाजपेयीचा रोल आहे ना, तो सुरुवातीला आधी अक्षय खन्ना यांना ऑफर करायचा होता, पण त्यांची फी थोडीशी बजेटच्या बाहेर गेली आणि त्यामुळे हा रोल आला, तो म्हणजे मनोज वाजपेयी सर यांच्याकडे. आता हा रोल जर अक्षय खन्ना यांनी केला असता तर कसा झाला असता ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. अशा व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.